नमस्कार मंडळी. 31 तर आता जवळ आलेलंच आहे आणि या 31ला तुम्ही अगदी आपला हा मराठमोळा असा झणझणीत बेत नक्की तयार करा. वर छान असा कट आणि त्यावर छान अशी कोथिंबीर बघूनच खायची इच्छा होते आणि त्यासोबत लादी पाव. या 31ला तुम्ही हा अगदी आपला मराठमोळा बेत नक्की करून बघा. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी बघा इथे मी मटकी घेतलेली आहे. ही मटकी मी आदल्याच दिवशी भिजत घातलेली होती. तिला छान मोड आलेली आहे. मटकी आपण इथे आधीच स्वच्छही मी धुवून घेतलेली होती. आता बघा एका भांड्यामध्ये आपण तेल टाकून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण तेल गरम झाल्यानंतर मोहरी, जिरं घालून घेतलेलं आहे. जिरं मोहरी छान फुलल्यानंतर इथे आपण त्यामध्ये कांदा घालून घेणार आहोत. इथे मध्यम आकाराचा कांदा मी असा बारीक हा कापून घेतलेला आहे आणि मध्यम आकाराचाच टोमॅटो तो सुद्धा कापून घेतलेला आहे. त्यानंतर कढीपत्तासुद्धा घातलेला आहे. आता कांदा, टोमॅटो आणि कढीपत्ता आपल्याला हलकेसे परतून घ्यायचे आहेत. फार जास्त इथे आपल्याला हे शिजवायचे नाहीत. बघा हलकेसे आता आपल्याला परतून झाल्यानंतर यामध्ये आपण हळद घालून घेणार आहोत. तर आता आपण अगदी 2 मिनटं हे परतून घेतलेलं आहे आणि त्यानंतर इथे हळद घालून घेतलेली आहे. तेलसुद्धा इथे आपण कमी वापरलेलं आहे. त्यानंतर आपण घेतलेली जी मटकी आहे ती पूर्ण मटकी इथे आपल्याला टाकून घ्यायची आहे आणि ती हलकीशी आपल्याला 1 ते 2 मिनटं अशी परतून घ्यायची आहे. यामुळे मटकी खाताना खूप छान चवीला लागते. तर आता ही हलकीशी मटकी आपण परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. तर पाणी इथे आपण 1 ते 1.5 लिटर एवढं पाणी यामध्ये घालणार आहोत. तर हे पूर्ण पाणी यामध्ये घातल्यानंतर ही मटकी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. पण मटकी शिजत असताना आपल्याला ती जास्त शिजवायची नाही. तर आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेलं आहे. मीठ घातल्यानंतर तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे की मटकी आपल्याला जास्त प्रमाणात ही शिजवायची नाही. तर बघा आता ही मटकी आपण शिजायला ठेवलेली आहे. आता मटकी जोपर्यंत शिजणार आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेणार आहोत. मटकी ही बाजूला शिजायला घालणार आहे मी आणि वाटण तयार करण्याची तयारी करणार आहोत आपण. तर इथे सुकं खोबरं घेतलेले आहे मी अर्धी वाटी भरून. तर आता ही रोजच्या वापरातलीच आपली वाटी घेतलेली होती आणि हलकंसं रंग बदलेपर्यंत आपल्याला हे सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे. तर आता हे सुकं खोबरं भाजून झाल्यानंतर आपण हे एका भांड्यात थंड होण्यासाठी काढून घेणार आहोत. तर आता इथे सुकं खोबरं तर हे लगेचच आपलं भाजून होतं. त्याला फार जास्त असा वेळ लागत नाही. तर बघा हे एका भांड्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे आणि आता आपण हे थंड करून घेऊया. आता यामध्ये 2 मोठे कांदे मी बारीक असे कापून घेतलेले आहेत. तर कांदे घालून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये आपण तेल घालून घेणार आहोत. तर इथे 1 ते 1.5 चमचा एवढं पोहे खाण्याचे तेल घालून घेतलेलं आहे आणि कांदा आपण परतून घेणार आहोत. तर इथे आपण जे वाटण तयार करणार आहोत त्यासाठी हा कांदा आपण वापरणार आहोत. कांदा हलकासा इथे रंग बदलल्यानंतर आपण यामध्ये टोमॅटोसुद्धा घालून घेणार आहोत. तर इथे 1 मोठं टोमॅटो मी असं बारीक कापून घेतलेलं आहे. तेही आता या कांद्यामध्ये मी घालून घेतलेलं आहे आणि आता कांदा टोमॅटो आपल्याला छान असे हे परतून घ्यायचे आहेत. आता इथे आपण वाटणामध्ये सुकं खोबरं, कांदा आणि टोमॅटो एवढंच वापरलेलं आहे. आलं लसूण मी आधीच याची पेस्ट करून घेतलेली असल्यामुळे ते इथे वापरलेलं नाही. तुमची तयार नसेल आलं लसूणची पेस्ट तर तुम्ही इथे लसूण पाकळ्या आणि आलं घालू शकता. तर आता बघा याचा हलकासा रंग बदललेला आहे आणि टोमॅटोसुद्धा आपले बऱ्यापैकी शिजलेले आहेत. तर आता हे थंड होण्यासाठी एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. तर बघा हे आता मी थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे. थंड झाल्यानंतरच आपण हे मिक्सरमध्ये पूर्ण बारीक करून घेणार आहोत. आता मध्ये आपण बघू शकता मटकी तर आपली शिजत आलेलीच आहे. तर आता गॅस बंद करून घेणार आहे मी आणि आपलं जे वाटणाचं साहित्य होतं ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आपण पूर्ण आणि याचं पाणी टाकून छान असं बारीक वाटण तयार करून घेऊया. तर बघा वाटण तर तयार झालेलं आहे. यामध्ये अर्धा कप एवढं मी पाणी घातलेलं होतं वाटण आपलं तयार होण्यासाठी. तर आता परत त्याच भांड्यामध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर यामध्ये तयार वाटण घालून घेणार आहोत. नेहमीच्या भाजीपेक्षा आपण जी मिसळ तयार करतो त्यामध्ये तेलाचं प्रमाण हे थोडं जास्त असतं. तर इथे थोडं तेल जास्त घातलेलं आहे. तयार केलेलं पूर्ण वाटण यामध्ये घालून घेतलेलं आहे. थोडंफार जे काही भांड्याला लागलेलं आहे ते सुद्धा मी सगळं यामध्ये
टाकून घेणार आहे आणि वाटण छान तेल सुटेपर्यंत परतायचं आहे. कारण जी मिसळ आपण तयार करणार आहोत त्यावर छान तर्री यायला पाहिजे. तर आता इथे बघा, यामध्ये आपण आलं लसूणची जी पेस्ट होती माझ्याकडे तयार केलेली, ती मी यामध्ये घालून घेणार आहे. तर आता तीसुद्धा आपल्याला या वाटणाबरोबर छान अशी परतून घ्यायची आहे. कारण आलं लसूणची पेस्टसुद्धा कच्ची राहायला नको, त्यामुळे ती छान अशी या वाटणाबरोबर परतून घ्यायची आहे. आता यावर आपण झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊया आधी. तर बघा, 5 मिनिटाची वाफ काढून घेतलेली आहे आणि यामध्ये जे कोरडे मसाले घेतलेले आहेत ते आपण आधी घालून घेणार आहोत. तर आता इथे यामध्ये लाल तिखट घेणार आहे मी. तर लाल तिखट इथं चवीप्रमाणे घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी गरम मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा आणि त्यानंतर इथे बघा, हा खडे मसाले बारीक करून तयार केलेला जो मसाला आहे तो मी गोडा मसाला घातलेला आहे. 1 चमचा धनेपूड घातलेली आहे. त्याचबरोबर इथे मिसळचाही मसाला घातलेला आहे 1 चमचा एवढा. आणि आता आपण हे जे कोरडे मसाले घातलेले आहेत ते सर्व परतून घेणार आहोत. तर आता जो आपण खडे मसाले तयार करून मसाला घातलेला आहे, गोडा मसाला, तो घरीच तयार केलेला आहे. त्यामध्ये धने, काळी मिरी, सुकं खोबरं हे सर्व मी वापरलेलं आहे. कलमी, जेवढे आपले खडे मसाले आपण वापरतो ते सर्व वापरलेले आहेत. आता झाकण ठेवून 5 मिनिटे वाफ काढून घेतलेली आहे. तर आता बघा, या वाटणातील तेल थोडं वेगळं व्हायला सुरुवात झालेली आहे. तरीही आपल्याला अजून हे वाटण छान असं परतून घ्यायचं आहे. आता जे भांड्यात आपण वाटण काढलेलं होतं त्याला थोडंसं वाटण लागलेलं होतं, त्यामध्ये थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि पूर्ण हे पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे. झाकण ठेवून परत 5 मिनिटाची वाफ काढून घेतलेली आहे. तर बघा, आता वाटणाला रंगही आलेला आहे आणि वाटणातील तेलसुद्धा बऱ्यापैकी वेगळं झालेलं आहे. असंच छान आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे. कारण वाटण छान परतलं तर पूर्ण असा आपला जो तवंग आहे म्हणजेच तरी ती छान आपल्या या मिसळवर येणार आहे. आता वाटण परतून झाल्यानंतर जी मटकी आपण शिजवून घेतलेली होती ती मटकी आपल्याला पूर्ण यामध्ये घालायची आहे आणि मटकीचं पाणीसुद्धा ते आपण इथे वापरणार आहोत. आता इथे मला थोडी पाण्याची अजून गरज वाटत असल्यामुळे मी यामध्ये गरम पाणी थोडं घालून घेणार आहे. तर बघा, यामध्ये मी परत थोडं पाणी घालून घेतलेलं आहे. तर आता पाणी घातल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. तर मीठ थोडं बेताने घालायचं, कारण आपण मटकी शिजत असतानासुद्धा मीठ वापरलेलं आहे. बारीक चिरून घेतलेली आपण इथे कोथिंबीरसुद्धा घालून घेतलेली आहे आणि एकदा मटकी छान अशी आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायची आहे. आणि वाटणामुळे दाटसरपणा तर तुम्ही इथे बघू शकता. अजून आपल्या या मटकीला उकळीसुद्धा यायची राहिलेली आहे, म्हणजेच मिसळला. तर बघा, आता वर छान असा तवंग आलेला आहे आणि रंगसुद्धा बघू शकता काय सुरेख आलेला आहे. तर आता ही जी मिसळ आहे तिला छान अशी उकळीसुद्धा आपल्याला येऊ द्यायची आहे. तर आता इथे आपण 5 मिनटं ही जी मटकी म्हणजेच मिसळ आहे ती शिजवून घेणार आहोत. तर आता इथे मिसळला बघा छान अशी उकळीसुद्धा यायला सुरुवात झालेली आहे. तर आता ही आधीच आपण शिजवून घेतल्यामुळे जास्त शिजवायची नाही. गॅस बंद केलेला आहे. तर बघा, आता यासोबत आपण बटाट्याची भाजी करणार आहोत. तर एका भांड्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. त्यामध्ये मोहरी घातली. मोहरीसुद्धा मी फुटू दिलेली आहे. आणि आता बघा, इथे तेलसुद्धा मी पोहे खाण्याचे 2 ते 2.5 चमचे एवढंच तेल वापरलेलं आहे. त्यामध्ये जिरं घालून घ्यायचं आहे आपल्याला. जिरंही छान असं फुलू दिलेलं आहे. त्यानंतर 3 हिरव्या मिरच्या बारीक अशा मी कापून घेतलेल्या आहेत, त्यासुद्धा यामध्ये घातलेल्या आहेत. आता मिरची आपली थोडी परतून झाल्यानंतर यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक असा कापून घेतलेला आहे, तोसुद्धा मी यामध्ये घातलेला आहे. आता कढीपत्ताही आपल्याला घालायचा आहे. आता कांदा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे. कांदा परतून झाल्यानंतर आपण यामध्ये जास्त मसाले वगैरे काहीच वापरणार नाही आहोत. इथे फक्त आपण आलं लसूण पेस्ट आधी परतून घेऊया आणि त्यानंतर धनेपूड आणि हळद घालणार आहोत. मसाला इथे आपण वापरणार नाही आहोत. तर बघा, आता सर्व आपलं हे आलं लसूण परतून झाल्यानंतर इथे आपण हळद आणि त्यानंतर धनेपूड घालून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपलं हे कांदा परतून झालेला आहे आणि त्याबरोबरच हे कोरडे मसालेसुद्धा परतून घेणार आहोत. वरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे आणि परत एकदा छान सगळं आपण परतून घेणार आहोत. आणि आता हे सगळे परतून झाल्यानंतर यामध्ये आपण उकडून घेतलेले जे बटाटे होते ते बटाटे आपल्याला हाताने छान असे
तोडून म्हणजेच कुस्करून घालायचे आहेत. तर अशा प्रकारे सर्वच बटाटे मी हाताने असे पूर्ण तोडून घालणार आहे यामध्ये. आणि आता आपल्याला यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि बारीक अशी कापून घेतलेली कोथिंबीरसुद्धा आपण घालणार आहोत. तर बघा आता हे सर्व साहित्य आपण घातल्यानंतर हे बटाटे छान असे आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचे आहे. म्हणजेच बटाट्याची ही जी पिवळी भाजी आपण तयार केलेली आहे, ही पिवळी भाजी पूर्ण आपल्याला छान अशी मिक्स करून घ्यायची आहे. तर भाजी ही तयार झालेली आहे. आता मिसळसुद्धा आपण सर्व करूया. तर अशा प्रकारे मंडळी येत्या 31ला तुम्हीसुद्धा असा झणझणीत पुणेरी मिसळचा बेत नक्की करून बघा. आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली हेही कमेंट करायला विसरू नका. अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. यातील तुम्हाला काय आवडलं ते सुद्धा मला नक्की कमेंट करून कळवा. पुन्हा अशाच छान छान रेसिपीसोबत आपण परत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.